अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच अजित पवार आणि मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात स्थानिक मुद्द्यावरून जुंपल्याचं चित्र निर्माण झालंय। दादांच्या आजच्या सोलापूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळकरांच्या वतीनं अहमदनगर इथं अप्पर तहसीलदार कार्यालय रद्द करावं या मागण्यासाठी बंदची हाक देण्यात आली होती। त्यावरून दादा आपसे बैर नहीं पर राजन पाटील तरी खैर नहीं असा नारा मोहोळ बचाव संघर्ष समितीनं बंदची हाक देत दिलेला होता। त्याला आज अजित पवारांनी भर सभेत प्रत्युत्तर दिलंय। माझा दौरा रद्द करणारा अजूनही जन्माला यायचा, यावर उमेश पाटलांकडून आता सारवासारव करण्यात आली आहे। माझा दौरा रद्द करणारा अजूनही जन्माला यायचा आहे असं वक्तव्य अजित पवारांनी या सभेत केलं आणि त्यानंतर उमेश पाटलांनी सारवासारव केली आहे। मोहोळ तालुक्यातील अनगर या मोहोळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गावामध्ये जे नवीन अप्पर तहसील कार्यालय झालेलं आहे त्याला मोहोळ तालुक्यातून तीव्र असा विरोध होतोय। यापूर्वी या अनगर तहसीलच्या विरोधामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये अनेक वेळेला आंदोलनं झाली, आमरण उपोषण झालं, मोहोळ बंद झाला, अशी वेगवेगळी आंदोलनं यामध्ये झाली, लॉंग मार्च झाला। परंतु या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन देऊन सुद्धा त्या अनगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही आणि या संदर्भानं तालुक्यामधील सर्व पक्षीय नेते मंडळी, मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता यांची भावना अतिशय तीव्र आहे। अजितदादांनी हे अनगर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, माननीय मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यावा या मागणीच्या करता हा लोकशाही मार्गाने सगळ्यांनी घेतलेला हा निर्णय आहे। शेवटी आम्ही सर्वजण तालुक्यातील जनतेच्या भावनेच्या सोबत आहोत, जनतेच्या मागणीच्या सोबत आहोत। यामध्ये कुठलंही पक्षीय राजकारण नाही। मधी तर कोण पट्ट्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला, अरे तू कसा रद्द केला? अजित पवाराचा दौरा रद्द कर, अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा। माझं त्या दिवशी तटकरे साहेबांना विचारा, अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रमाला, आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम 27 तारखेला पुण्याला होता, एसपी कॉलेजला सभा आहे, ती आता 26ला झाली। पंतप्रधानांचा 26ला झालं तर ते देशाचे पंतप्रधान आहे, शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावी लागतं। परंतु कोणी मधीच म्हणते माझ्यामुळे झालं, ते कुत्रं कसं त्या गाडीच्या खाली चाललेलं असतं, त्याला वाटतं मीच गाडी ओढतोय। अरे पुढची बैल गाडी ओढताय, तू काय करतोय? तू देवळातली घंटा हलवतो का? नाही, मागच्या वेळेला अजितदादांचा दौरा रद्द झाला आणि तो कशामुळे रद्द झाला हे मलाही माहित होतं। माननीय पंतप्रधानांच्या संदर्भानं नाशिकचा काही कार्यक्रम होता, त्याकरता दादांचा दौरा रद्द झाला होता। आम्ही दादांचा दौरा रद्द करा म्हणून सांगितलेलंच नव्हतं। या मोहोळ तालुक्याच्या अनगरकरांनी त्यांना असं सांगितलं की उमेश पाटलांनी दादांचा दौरा रद्द करायला लावला। मी कशाला दौरा रद्द करायला लावतोय? मी काय एवढा मोठा नेता नाहीये की दादांचा कुठला तरी दौरा रद्द करायला लावेल। आणि माझ्या सांगण्यावरनं जर दादा ऐकत असते तर मग मी ह्या आमदाराची उमेदवारीच रद्द करून टाकली असती। दादा, अजितदादा असंही म्हणाले आहेत की बैलगाडी चालताना असं कुत्र्याला असं वाटतं की आपणच ओढतोय पण ते बैल ओढत असतात, अशा प्रकारे खोचक एक टीका केली तुमच्यावर, कशा पद्धतीने? मला नाही वाटत माझ्यावर केली, ती विद्यमान आमदारांवर केली असावी असं मला वाटतं।